एका दाट जंगलात एक शिकारी राहत होता। तो खूप हुशार होता, पण त्याहून जास्त धीराने काम करणारा होता। तो जंगलातल्या जंगली डुकरांची शिकार करायचा विचार करत होता, पण यावेळी त्याने ना बंदूक वापरली, ना जाळं लावलं, ना कोणता सापळा। त्याने फक्त एक खेळ सुरू केला, विश्वासाचा खेळ। आणि हाच खेळ पुढे त्या डुकरांसाठी कैद बनला। थंडीच्या दिवसात एक सकाळी शिकाऱ्याने बर्फात एक जागा निवडली आणि तिथे भरपूर मका टाकला। जंगलात फिरणारी काही उपाशी डुकरं त्या मक्याच्या वासाने तिथपर्यंत आली। सुरुवातीला ती घाबरली, आजूबाजूला पाहू लागली, कारण जंगलात काहीही सहज मिळत नाही। पण तिथे ना जाळं होतं, ना कोणता धोका। म्हणून त्यांनी मका खायला सुरुवात केली, पोटभर खाल्लं आणि पुन्हा जंगलात निघून गेले। दुसऱ्या दिवशी पुन्हा त्याच जागेवर मका पडलेला दिसला, पण यावेळी त्या जागेभोवती एक छोटीशी भिंत बांधलेली होती। डुकरं थोडी थांबली, थोडी इकडे तिकडे फिरली, पण मग विचार केला, काल काहीच झालं नाही, आजही काही होणार नाही। आणि ती पुन्हा आत गेली, मका खाल्ला आणि निघून गेली। असं करत करत दररोज ती भिंत थोडी थोडी उंच होत गेली आणि डुकरांचा विश्वास वाढत गेला। आता त्यांना ती जागा धोकादायक वाटत नव्हती, उलट सुरक्षित वाटू लागली होती। ते तिथे निवांत बसू लागले, आराम करू लागले, कारण त्यांना वाटू लागलं की ही जागा आपलीच आहे। काही दिवसांनी ती भिंत इतकी मोठी झाली की बाहेर पडणंही कठीण होतं, पण तरीही डुकरांना त्यांची जाणीव झाली नाही, कारण माणूस असो किंवा प्राणी, जेव्हा एखादी गोष्ट रोजची सवय बनते तेव्हा त्या मागचा धोका दिसेनासा होतो। आणि मग एक दिवस सगळी डुकरं शांतपणे मका खात होती, त्यांचं लक्ष खाली होतं। तेवढ्यात धाडकन आवाज झाला आणि वरून एक जाड लोखंडी दरवाजा खाली पडला। काही सेकंदातच सगळी डुकरं त्या पिंजऱ्याच्या आत अडकली। आता ती जोर जोरात पळू लागली, धडपड करू लागली, पण खूप उशीर झाला होता, कारण त्यांना पकडण्यासाठी शिकाऱ्याने ताकद वापरली नाही, तर त्याने फक्त त्याच्या सवयीचा वापर केला होता। मंडळी, ही फक्त जंगलातली गोष्ट नाही, तर खऱ्या अर्थाने आपल्या आयुष्याची गोष्ट आहे। आपल्या आयुष्यातही अनेक लोक अगदी अशाच प्रकारे प्रवेश करतात। सुरुवात होते छोट्या मदतीपासून, छोट्या फायद्यापासून, मोफत गोष्टींपासून, आणि हळूहळू आपल्याला त्याची सवय लागते। कोणीतरी सतत आपल्यासाठी निर्णय घ्यायला लागतो, कोणीतरी सतत आपल्याला मदत करतो, कोणीतरी सतत आपल्यावर उपकार दाखवतो, आणि आपल्याला वाटतं हे तर आपल्या भल्यासाठी आहे। न कळत आपण स्वतःचे निर्णय घेणं विसरतो, स्वतःवर विश्वास ठेवणं विसरतो, आणि जेव्हा सत्य समजतं तोपर्यंत आपण त्या पिंजऱ्यात अडकलेले असतो। म्हणून लक्षात ठेवा, प्रत्येक मिळणारी मोफत गोष्ट आपल्यासाठी चांगली असेलच असं नाही। कधी कधी तो फक्त आपल्याला जाळ्यात ओढण्याचा मार्ग असतो। जे लोक प्रत्येक सोप्या गोष्टीच्या मागे धावतात ते हळूहळू स्वतःचं स्वातंत्र्य गमावतात, पण जे लोक प्रत्येक नात्यामागचा हेतू समजून घेतात, प्रत्येक मदतीमागचं कारण ओळखतात, ते स्वतःला वाचवू शकतात। कारण आयुष्यात सगळ्यात धोकादायक जाळं ते नसतं जे दिसतं, धोकादायक जाळं ते असतं जे आपल्याला हळूहळू सवय बनवून कैद करतं। म्हणून कोणावरही आंधळा विश्वास ठेवू नका, आणि कोणतीही गोष्ट फक्त फुकट आहे म्हणून स्वीकारू नका, कारण काही पिंजरे लोखंडाचे नसतात, ते सवयीचे असतात, आणि अशा पिंजऱ्यातून बाहेर पडणं सगळ्यात कठीण असतं। विचार आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, शेअर करा। धन्यवाद।